नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इयत्ता 11वीच्या 10व्या चॅप्टरमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये 8व्या पार्टमध्ये आपल्याला पाहायचं आहे की त्या ठिकाणी चार्ज डिस्ट्रीब्युशन ही फेनॉमेना आपल्याला आर्टिकल आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. या आर्टिकलमध्ये आपण मागे पाहिलेलं आहे की चार्जेस कसे स्टोअर केले जातात. आपण पाहिलं की चार्जिंग फेनॉमेना आणि डिस्चार्जिंग फेनॉमेना कशा पद्धतीने होते. ज्यावेळेस आपण रबिंग प्रोसेस करतो त्यावेळेस काय होतात, चार्जेस एका मटेरियल मधले चार्जेस दुसऱ्या मटेरियलमध्ये काय होतात, ट्रान्सफर होतात. हे चार्जेस जे ट्रान्सफर होतात ही डिस्क्रीट प्रक्रिया नसून ती काय आहे, कंटिन्युअस प्रक्रिया आहे. म्हणजे या ठिकाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चार्जेस काय होतात, स्थलांतरित होत असतात आणि परत त्या ठिकाणी रिडिस्ट्रीब्युशन आपण चार्जेस, स्टॅटिक चार्जेस स्टोअर होतात, इंड्यूस होतात आणि काही वेळाच्या नंतर आपण ते इंड्यूस चार्जेस आपण दूर केलं तर त्या ठिकाणी इंड्यूस इफेक्ट दूर केलं तर त्या ठिकाणी चार्जेस पुन्हा काय होतात, त्या ठिकाणी जेवढे चार्जेस त्या मटेरियल मीडियममध्ये असतात त्या मटेरियल मीडियमचे चार्जेस त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन होत राहते. मग हे चार्जेस डिस्ट्रीब्युशन होत असताना काय होतात, काही चार्जेस वेगवेगळ्या ठिकाणी, टोकाच्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या पार्टमध्ये काय होतात, हे चार्जेस स्टोअर होतात. म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या मटेरियलमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या सेक्शनमध्ये ते चार्जेस स्पेसमध्ये ते काय होतात, स्टोअर होतात. हा स्पेस काय असतो, 1 डायमेन्शन, 2 डायमेन्शन आणि 3 डायमेन्शन स्पेसमध्ये काय होतात, हे कंटिन्युअस चार्जेस काय होतात, डिस्ट्रीब्युशन होत असतात. म्हणून याला आपण काय म्हणलेलं आहे, कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन ड्यू टू दी चार्जिंग फेनॉमेना किंवा डिस्चार्जिंग होतात चार्जेस. त्यामुळे काय होतात, हे कंटिन्युअसली चार्जेस काय होतात, त्या ठिकाणी ऑर्डरली डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. समजा हे ऑर्डरली चार्जेस काय होतात, जर पॉइंट चार्जेसच्या जवळपास हे चार्जेस विखुरलेले असतात तर त्या ठिकाणी ते काय होतात, एका ऑर्डर किंवा सिक्वेन्सनं ते चार्जेस काय होतात, त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट किंवा स्टोअर केले जातात. आणि हे चार्जेस स्टोअर करणं किंवा एका ठिकाणी करणं तर त्याला आपण चार्जिंग फेनॉमेना म्हणतो. म्हणून एखाद्या सिस्टीम मध्ये हे चार्जेस कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन या प्रकारामध्ये काय होतात, चार्ज डिस्ट्रीब्युशन होतो. म्हणजे आपला जे काय आर्टिकल शेवटचं आहे त्याला काय नाव दिलेलं आहे, कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन. चार्जेस आर कंटिन्युअसली डिस्ट्रीब्युटेड नॉर इन अ डिस्क्रीट मॅनर. डिस्क्रीट म्हणजे काय, एखादा बिस्किटचा पुडा आहे त्याच्यामध्ये तेवढेच काय असतात, बिस्किट असतात, त्याला आपण डिस्क्रीट केस म्हणतो. कंटिन्युअस केसमध्ये काय होते तर वेगवेगळे चार्जेस, 10 चार्जेस त्या ठिकाणी येऊ शकतील, कोणते 5 चार्जेस त्या ठिकाणी एकत्रित येऊ शकतील आणि त्या ठिकाणी सिस्टीम तयार होऊ शकतात, परत चार्जेस निघून जाऊ शकतात. म्हणजे ही प्रोसेस कशी आहे, कंटिन्युअस प्रोसेस आहे, नॉट अ डिस्क्रीट. म्हणजे त्या ठिकाणी कंटिन्युअस काय होत राहते, चार्जेस विखुरल्या जातात किंवा डिस्ट्रीब्यूट केले जातात. त्यामुळे आपण त्याला कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन मॅनर असं म्हटलेलं आहे, कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन म्हटलेलं आहे. म्हणजे काय सांगता येते की अ सिस्टीम ऑफ चार्जेस कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ कंटिन्युअस चार्जेस. म्हणजे त्या ठिकाणी कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन होत असेल तर अशा सिस्टीम मध्ये चार्जेस कॅन बी कन्सिडर ॲज अ कंटिन्युअस चार्जेस म्हणतो. एखाद्या सिस्टीम मध्ये अ सिस्टीम ऑफ क्लोजली स्पेस चार्जेस इज इक्विव्हॅलेंट टू अ टोटल चार्ज विच इज अ continuously distributed along a line or a surface of volume. म्हणजे काही चार्जेस एका लाईन मध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले असतात, काही चार्जेस प्लेन मध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले असतात 2 डायमेन्शन केसमध्ये, तर काही चार्जेस काय असतात सरफेस व्हॉल्यूम मध्ये 3 डायमेन्शन स्पियर मध्ये काय झालेले असतात, डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. 3 डायमेन्शन केसमध्ये काय झालेले असतात, डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. हे चार्जेस काय होतात, असे रॅन्डमली काय होतात, डिस्ट्रीब्यूट होतात. रॅन्डमली डिस्ट्रीब्यूट होत होत ते काय होतात, एकत्रित येत असताना त्या ठिकाणी एका सिक्वेन्सनं त्या ठिकाणी एकत्र येतात. व्हॉल्यूम किंवा स्पियरच्या सिक्वेन्सनं काय होतात,
ते चार्जेस एकत्रित आलेले असतात आणि त्या चार्जेसला आपण काय म्हटलेलं आहे, कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन. आणि हे कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन तीन वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपल्याला पाहता येते. समजा एका लाईन मध्ये असेल, वन डायमेन्शन केसमध्ये असेल, वायर असेल, सिंगल वायर असेल, तर त्या वायरमध्ये स्मॉल केसमधला वायर असेल, एक्स्ट्रीमली स्मॉल वायर असेल, तर त्या वायरमध्ये जर चार्जेस डिस्ट्रीब्यूट झालेले असतील तर ते चार्जेस कसे असतात, एका सिंगल लाईन मध्ये ते काय होतात, डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. प्लस 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 चार्जेस या ठिकाणी जे डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे त्याला आपण लिनियर डिस्ट्रीब्युशन म्हणतो. याला काय म्हणलेलं आहे, लिनियर डिस्ट्रीब्युशन. चार्जेस शुड बी डिस्ट्रीब्युटेड इन अ लिनियर मॅनर. म्हणजे एका सरळ रेषेमध्ये काय केलेले असतात, हे चार्जेस काय असतात, डिस्ट्रीब्यूट झालेले असतात, म्हणून त्याला आपण लिनियर डिस्ट्रीब्युशन म्हणतात. आणि दुसरे चार्जेस काय होतात, एका प्लेन म्हणजे 2 डायमेन्शन सिस्टीम मध्ये त्या ठिकाणी काय होतात, चार्जेस डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. 2 डायमेन्शन केस मध्ये आपण एखादा प्लेन कन्सिडर केला. दिस इज अ प्लेन ऑर क्यूब आहे, क्यूब किंवा त्या ठिकाणी आपण एक प्लेन कन्सिडर केलेला आहे. प्लेन कन्सिडर केला, याची लेंथ आणि याची लेंथ सारखी असेल किंवा वेगवेगळी असेल. मग हे पॉझिटिव्ह चार्जेस काय होतात, या सरळ रेषेमध्ये काय होतात, अशा पद्धतीनं डिस्ट्रीब्यूट झालेले असतात सरळ रेषेमध्ये. याची साईज मध्ये आहे, जर साईज आणि शेप वेगवेगळी असेल, या आकारामध्ये असेल तर इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे, या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथेही पॉझिटिव्ह चार्ज आहे, या ठिकाणी सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज आहे. हे काय झालेले, ऑर्डरली डिस्ट्रीब्युशन झालेले इन अ 2 डायमेन्शन केस. हे झालं 2 डायमेन्शनल केसमध्ये, 2 डायमेन्शनल केसमध्ये झालं. दिस इज अ एक्झाम्पल ऑफ 2 डायमेन्शनल केस. हे एक्झाम्पल ऑफ 1 डायमेन्शनल केस, लिनियर डिस्ट्रीब्युशन झालं. म्हणजे या ठिकाणी चार्जेस काय झालेले आहेत, या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. म्हणजे याचा टोटल इलेक्ट्रिक चार्ज या पद्धतीने आपल्याला डिस्ट्रीब्यूट करता येते. टोटल लाईन ऑफ फोर्सेस पासिंग थ्रू दिस पॉइंट. या पॉइंट कडे येणारे जेवढे काही चार्जेस असतील तर ते काय असतात, युनिफॉर्म प्रकारामध्ये असतात. एकच चार्ज आहे तर युनिफॉर्मली त्या ठिकाणी काय झालेले असतात, चार्जेस त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. काही डायपोल तयार झालेलं असेल, डायपोल मटेरियलचं डायपोल पद्धतीनं त्या ठिकाणी काय होईल, इलेक्ट्रिक चार्जेस त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेले असतात किंवा चार्जेस त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. काही याच्यामध्ये चार्जेस काय होतात, या ठिकाणी अशा पद्धतीनं काय झालेले असतात, चार्ज टोकाला त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. त्या ठिकाणी काय होईल, नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल. परंतु ते चार्जेस एका पर्टिक्युलर 1 डायमेन्शन किंवा 2 डायमेन्शन मध्ये काय झालेले आहेत, त्या ठिकाणी सेपरेशन झालेले आहेत. पॉझिटिव्ह चार्जेस किंवा निगेटिव्ह चार्जेस त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. आणि प्रत्येक पार्ट मध्ये इथं प्रत्येक ठिकाणी काय असेल, देयर इज अ प्रेझेन्स ऑफ द ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतो. त्यामुळे ते मॉलिक्युल्स काय होतात, ॲटॉमिक स्ट्रक्चरनुसार किंवा साईजनुसार काय होते, त्याचं डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी झालेलं असते. आणि म्हणून हे जे काही डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे आणि चार्जेस काय होतात त्या ठिकाणी विखुरलेले असतात. ते पॉझिटिव्ह चार्ज असो किंवा निगेटिव्ह चार्ज असो, हे चार्जेस डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. कशा पद्धतीनं, तर कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन या प्रकारामध्ये काय झालेले असतात, डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. जर हेच चार्जेस 3 डायमेन्शन केसमध्ये असेल तर 3 डायमेन्शन केसमध्ये कसं आपल्याला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करता येते. 3 डायमेन्शन लोकेशन म्हणजे काय येईल, स्पियर येईल. स्पियर हा 3 डायमेन्शन केस असेल. हा क्यूब आहे, या क्यूब मध्ये सुद्धा काय होतात, हे 3 डायमेन्शन क्यूब आहे. हे चार्जेस इथे असतील, काही चार्जेस या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेले असतात, या ठिकाणी प्लस चार्जेस डिस्ट्रीब्यूट झालेले असतात, इकडं प्लस चार्जेस डिस्ट्रीब्युशन झालेलं असते. म्हणजे
प्रत्येक ठिकाणी काय झालेलं असतात, हे चार्जेस काय होतात, त्या प्रत्येक पार्ट मध्ये काय झालेले असतात, चार्ज हे डिस्ट्रीब्युशन झालेलं असते. मग हे चार्ज डिस्ट्रीब्युशन आपल्याला कशा पद्धतीनं रिप्रेझेंट करायचं आहे, तर हे 3 प्रकारामध्ये करता येते. एक आहे लिनियर डिस्ट्रीब्युशन, म्हणजे कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन. हे चार्ज डिस्ट्रीब्युशन आपल्याला 3 वेगवेगळ्या प्रकारामध्ये सांगता येते. पहिलं आहे लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन, आणि दुसरं जे आहे त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येते, सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन और एरियल चार्ज डिस्ट्रीब्युशन, आणि तिसरं जे आहे त्याला आपण व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणतो. थर्ड केस मधलं जे काही चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे ते व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन. म्हणजे असं आपल्याला 3 प्रकारामध्ये काय सांगता येते, कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन, म्हणजे कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन, याचे आपल्याला टाइप पाहता येते. कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन हे आपल्याला 3 वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मांडता येते. या 3 प्रकारामध्ये कसं आपल्याला चार्ज डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करता येईल, हे आपल्याला शेवटच्या आर्टिकल मध्ये आपण त्या ठिकाणी पाहतो. पहिलं जे आहे त्याला आपण लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणतो. लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन. आणि दुसरं आहे एरियल चार्ज डिस्ट्रीब्युशन किंवा सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन. लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन आपण लॅम्बडा याच्यानं रिप्रेझेंट केलेलं आहे. दुसरं आहे सरफेस और एरियल चार्ज डिस्ट्रीब्युशन. आणि जो तिसरा प्रकार आहे त्याला आपण म्हणलेला आहे व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन. असे 3 प्रकारामध्ये आपल्याला चार्ज काय करता येतात, डिस्ट्रीब्यूट करता येतात. दिस 3 डिफरंट वे वी हॅव टू डिस्ट्रीब्यूट द चार्ज डिस्ट्रीब्युशन. हा आपल्याला सिग्मानी रिप्रेझेंट करता येतो, सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन. तर व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन आपल्याला रोनी डिस्ट्रीब्यूट करता येतो. व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन. आता हे लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला, लॅम्बडा इक्वल टू, याची व्हॅल्यू आपल्याला लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीनं लिहिता येते, याचा फॉर्म्युला काय लिहिता येते. टोटल चार्ज किती आहे तर त्या ठिकाणी लिनियरली पर युनिट चार्ज. लॅम्बडा म्हणजे काय, लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय की पर युनिट डिस्टन्स, पर युनिट लेंथ, प्रत्येक युनिट लेंथ मध्ये किती चार्जेस आहेत. या सिग्मा मध्ये काय लिहिता येते, प्रत्येक सरफेस एरिया मध्ये किती चार्ज आहे, क्यू डिव्हायडेड बाय पर युनिट एरिया. प्रत्येक युनिट एरिया मध्ये किती चार्जेस त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत त्याला पर युनिट चार्ज न लिहिता येते. तर रो इक्वल टू काय लिहिता येते, क्यू डिव्हायडेड बाय व्ही फॉर व्हॉल्यूम, व्ही इक्वल टू एल इंटू एल, लेंथ into breadth into height, L into B into H, म्हणजे त्याचा आपण व्हॉल्यूम कन्सिडर करतो, L into B into H. या प्रकारामध्ये आपण काय केलेलं आहे, चार्ज डिस्ट्रीब्युशन आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेलं. चार्ज डिस्ट्रीब्युशन आपल्याला याचा युनिट काय लिहिता येते, कूलम पर मीटर. याचं कूलम पर मीटर स्क्वेअर, याचं कूलम पर मीटर क्यूब, कूलम पर
मीटर क्यूब. युनिट तयार झालं, याचं युनिट तयार झालं, याचं युनिट तयार झालं, याचं युनिट झालं. या पद्धतीनं आपल्याला कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन आपल्याला रिप्रेझेंट करता येतो. पहा, हा शेवटचा आर्टिकल आपल्याला या पद्धतीनं रिप्रेझेंट करता येते किंवा याचा फॉर्म्युला आपल्याला त्या पद्धतीनं देता येते. लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणजे आपण डायग्राम मध्ये एक सरळ रेषेमध्ये जे काही चार्ज डिस्ट्रीब्युशन असेल त्याला आपण लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन. पहा, या ठिकाणी या डायग्राम मध्ये दाखवतो. हे झालं लिनियर चार्जेस, म्हणजे एका सरळ रेषेमध्ये जे काही चार्जेस आहेत याला आपण लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणतो. तर सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन कसा प्रकार आहे, तर या ठिकाणी हा सरफेस एरिया असेल, इथं पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्जेस. हे सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन. आता व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणजे या ठिकाणी 3 डायमेन्शन सिस्टीम आहे. हे 3 डायमेन्शन सिस्टीम मध्ये आपण त्या ठिकाणी क्यूब कन्सिडर केलं. सॉलिड क्यूब आपण त्या ठिकाणी कन्सिडर करतो. या सॉलिड क्यूबच्या प्रत्येक सेक्शन वर काय केलेलं आहे, चार्ज काय झालेला आहे, डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. प्रत्येक एरियामध्ये त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. हा झाला व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन. या पद्धतीनं आपल्याला 3 वेगवेगळे चार्जेस या ठिकाणी काय करता येते, स्टोअर करता येतो आणि त्याचा फॉर्म्युला आपल्याला त्या पद्धतीनं आपल्याला डिराईव्ह करता येतो. याला आपण कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन असं म्हणतो. आता आपल्याला माहित आहे का, स्टॅटिक चार्जेस कॅन बी युजफुल. कशासाठी आपण स्टॅटिक चार्जेस यूज करू शकतो. पहा, स्टॅटिक चार्जेस कॅन बी क्रिएटेड व्हेरेवर देअर इज ए फ्रिक्शनल बिटवीन अन इन्सुलेटर अँड अदर ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, when an insulator like rubber or ebonite is rubbed against a cloth, the friction between them causes electrons to be transferred from one surface to other. This property of insulator is used in many applications. वेगवेगळ्या applications मध्ये हे वापरतो. जसं फोटोकॉपियर करणं, इंकजेट प्रिंटर आहे, प्रिंटिंग करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. काही पेंटिंग करण्यासाठी मटेरियल वापरतो आपण मोबाईल्स मध्ये किंवा इतर याच्यामध्ये. तर त्या याच्यामध्ये आपण काय करतो, स्टॅटिक चार्जेस त्या ठिकाणी यूज करतो आणि त्याला त्या प्रकारचे कलर्स आपण त्या ठिकाणी यूज करून आपण काय करतो, स्टॅटिक चार्जेसचा वापर त्या ठिकाणी केला जातो. आणि अशा पद्धतीनं काय होते की त्या ठिकाणी प्रिंटिंग करणं सुद्धा आपल्याला पेपरवर शाई प्रिंट करत असताना त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला स्टॅटिक चार्जेसचा वापर करता येतो. When charge transferred from one body to other is very large, sparking होते. त्या ठिकाणी स्पार्किंग होते. पहा, कधी 2 पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जला जर तुम्ही एकत्र आणलं तर त्या ठिकाणी काय होईल, मोठी स्पार्किंग तयार होते. पहा, आपण पाहिलेलं आपल्या बाईक मध्ये जो छोटासा त्या ठिकाणी स्पार्क प्लग दिलेला असतो, त्या प्लगचा उद्देश काय असतो, त्या ठिकाणी 2 वेगवेगळे प्रभार त्या ठिकाणी तो चार्जेस तयार करतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी पार्किंग होते. पार्किंग होणं म्हणजे काय, त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी आहे हे त्या ठिकाणी दर्शविल्या जाते आणि पार्किंग झाल्यामुळे बाईक काय होतो, चालू होते. बाईक त्या ठिकाणी ऑन किंवा ऑफ होते. म्हणजेच या ठिकाणी आपण काय करतो, बऱ्याच उदाहरणामध्ये स्टॅटिक चार्जेसचा आपण त्या ठिकाणी वापर करतो. प्रिंटिंग करणं असेल किंवा बाईकच्या याच्यामध्ये आपण इग्निशन करणं, इंधनला इग्निशन जाळ लावण्यासाठी आपण त्या ठिकाणी स्टॅटिक चार्जेसचा वापर करतो आणि चार्ज तयार करून त्या ठिकाणी हीट उत्पन्न करतो आणि त्या ठिकाणी इग्निशन प्रोसेस त्या ठिकाणी होते आणि इंधन जळल्यामुळे त्या ठिकाणी काय होईल की बाईक त्या ठिकाणी इंधनामधलं जे काही फ्युअलचा वापर करून त्या ठिकाणी मेकॅनिकल एनर्जी त्या ठिकाणी तयार करते. म्हणजे अशा वेगवेगळे उदाहरणं आपण त्या ठिकाणी स्टॅटिक चार्जेसचे पाहतो.
पहा तुमच्या पुस्तकाच्या याच्यामध्ये दिलेला आहे, स्टॅटिक चार्जेस कॅन बी युजफुल. पहिलं याच्यामध्ये आपल्याला स्टॅटिक चार्जेस कॅन बी हार्मफुल असतात. व्हेनेवर चार्जेस ट्रान्सफर फ्रॉम वन बॉडी टू अदर इज व्हेरी लार्ज स्पार्किंग, खूप मोठी स्पार्किंग होते, कॅन टेक्स प्लेस फॉर एक्सप्लेनिंग लाइटनिंग इन द स्काय. जी वीज असते, वीज निर्माण झालेली असते, ती जर वीज पडली तर नॅचरल वीज पडली तर काय होईल, त्या ठिकाणी खूप मोठी हीट त्या ठिकाणी जनरेट होईल. पहा या ठिकाणी तुम्हाला स्टॅटिक चार्जेस कॅन बी हार्मफुल आपल्याला खालच्या याच्यामध्ये दिलेला आहे. स्पार्किंग कॅन बी डेंजरस व्हाईल रिफ्युलिंग युअर व्हेकल्स. रिफ्युलिंग, आताचं जे उदाहरण तुम्हाला सांगितलं स्पार्किंग. ठीक आहे. त्यानंतर तिसरा जो पॉइंट त्या ठिकाणी दाखवलेला आहे, थर्ड पॉइंट पहा या ठिकाणी, वन कॅन गेट स्टॅटिक शॉक इफ चार्ज ट्रान्सफर्ड इज लार्ज. जर लार्ज ट्रान्सफर होत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला शॉक लागू शकतो. डस्ट ऑर डर्ट पार्टिकल गॅदर्ड ऑन द कॉम्प्युटर ऑर टीव्ही स्क्रीन कॅन कॅच स्टॅटिक चार्जेस अँड कॅन बी ट्रबलसम. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला हार्मफुल होऊ शकतो. पहा धुळीच्या कणामुळे त्या ठिकाणी स्टॅटिक चार्जेस स्क्रीनवर जमा होतात, कम्प्युटरच्या स्क्रीनवर जमा होतात. त्यामुळे त्या ठिकाणी स्टॅटिक चार्जेस जमा झाल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी करकर आवाज येतो. आपले केस त्या ठिकाणी अट्रॅक्ट होतात काही वेळेला कम्प्युटरच्या स्क्रीनवर, किंवा आपल्या मोबाईल आहे, मोबाईलमध्ये सुद्धा त्या ठिकाणी स्टॅटिक चार्जेस होतात, परंतु ते तेवढे हार्मफुल नसतात. त्या ठिकाणी काय होतात, आपले हेअर्स त्या ठिकाणी अट्रॅक्ट होतात. म्हणजेच त्या ठिकाणी स्टॅटिक चार्ज हा त्या ठिकाणी तयार होतो. प्रिकॉशन अगेन्स्ट स्टॅटिक चार्ज काय करता येते, होम अप्लायन्स शुड बी ग्राउंडेड. प्रत्येक होम अप्लायन्स त्या ठिकाणी ग्राउंड असला पाहिजे. कोणताही कॉम्प्युटरचं ग्राउंडिंग किंवा अर्थिंग त्या ठिकाणी केलेली असली पाहिजे, ज्याच्यामुळे काय होईल तर तो स्टॅटिक चार्जेस काय होतील त्या ठिकाणी ग्राउंड होऊन जातील आणि त्या ठिकाणी आपल्याला पेन होणार नाही किंवा ट्रबल होणार नाही. अवॉइड युजिंग रबर सॉलिड फुटवेअर. आपण रबर किंवा सॉलिड फुटवेअर जर फरशीवर जर टाकलेले असेल, मॅट जर असेल, वूड लाकडाची बनवलेली मॅट असेल किंवा रबरनं बनवलेलं असेल, तर त्या ठिकाणी काय होतील, स्टॅटिक चार्जेस काय होतील, डिस्चार्ज होतील. कीप युअर सराउंडिंग ह्युमिड ड्राय एअर त्या ठिकाणी असली पाहिजे. जर त्या ठिकाणी जर वातावरणामध्ये किंवा मॉइश्चर त्या ठिकाणी असेल किंवा खाली फरशीवर सुद्धा मॉइश्चर जर असेल तर त्या ठिकाणी काय होऊ शकते, स्टॅटिक चार्जेस त्या ठिकाणी हार्मफुल असतात आणि त्यामुळे शॉक लागण्याची शक्यता असू शकते. दॅट इज यू हॅव टू नो इट. वी हॅव टू नो दिस प्रिकॉशन्स. सी दॅट प्रिकॉशन्स ऑन पेज नंबर 205. This is the total about the electrostatics. That is a part number 8.